मी एकटाच निघालो होतो आज हॉटेल जाण्यासाठी आणि माझे कर्मचारी तर हॉटेलला पोहोचून गेले होते. तर चला मी तुम्हाला दाखवतो. तर फायनली हॉटेलला पोहोचून गेलो आणि या भाऊची चालू होती साफसफाई. मग याला सांगून दिलं फटाफट साफ करायला, मेरे को देवपूजा करणार आहे म्हटलं. मग फायनली मी देवपूजा करायला घेतली आणि देवपूजा पण माझी झाली होती. मग भीमला सांगून दिलं साऊथ इंडियनचा आटा बिटा पिसून ठेव म्हटलं. मग फायनली त्याने आटा वगैरे पिसून ठेवला होता. मग मी याला फडकं आणि लिक्विड घेऊन सांगितलं तेवढं गाडी पुसून घे म्हटलं. मग फायनली याने गाडी वगैरे पुसायला घेतली कारण की ना आज चतुर्थी होती. मग यांना सांगून दिलं छत्री वगैरे लावून द्या म्हटलं. मग याने छत्री वगैरे लावून दिली होती. मग याला प्लेटी पुसायला लावल्या होत्या. मग याने प्लेटी वगैरे पुसल्या आणि मी येऊन बसलो होतो सरांकडे. मग सरांकडे येऊन बसलो आणि सरांसोबत थोड्या गप्पा मारून घेतल्या. सर म्हणे तू बैस म्हणे, आता माझे मित्र आले त्यांच्यासोबत गप्पा मारतो म्हणे. मग फायनली सर गप्पा मारायला निघाले होते आणि मी बसलो होतो काउंटरला. आणि ना आज खूप गर्दी झाली होती. मग फायनली भूक लागली होती आणि जेवणासाठी निघालो होतो मी. शेफ म्हटलं खाणे को दो कुछ बहुत भूक लग गया म्हटलं. म्हणे टमाटा खाऊ म्हणे आप. मग याची जेवण झालं नव्हतं माझं जेवण होऊन आणि मी आलो होतो स्विगीची ऑर्डर घ्यायला. मग फायनली स्विगीची ऑर्डर घेऊन झाली होती. मग वीरेंद्रला सांगून ऑर्डर देऊन टाकली होती मी. मग त्यात आपले योगेश भाऊ ते पण येऊन लागले. मग योगेश बंधूंना सांगून दिलं म्हटलं तुमची साबुदाणा खिचडी रेडी झाली आहे कारण की आज त्यांचा चतुर्थीचा उपवास होता. मग फायनली संध्याकाळ झाली होती आणि मी लाईट वगैरे लावून मला निघायचं होतं रूमला जाण्यासाठी. पण आपली सुट्टी थोडी लेटच झाली आज. तर मी निघालो मित्रांनो रूमला जाण्यासाठी. व्हिडिओ वगैरे आवडला असेल तर घ्या लाईक फॉलो शेअर करू.